कोणार्क, अपना शहर अपनी बातें। बदलापूर नगरपालिका जवळजवळ 5 लाख लोकसंख्या असलेलं पूर्ण शहर सिमेंट कॉन्क्रीटचं होत आहे। अंबरनाथ तालुका ग्रामीण जवळजवळ आजच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने किंवा भूमिपूजनाच्या निमित्ताने आम्ही दोघांनी जे आज केले त्याच्यामध्ये जवळजवळ पूर्ण गाव सिमेंट कॉन्क्रीटचे होतात। त्याचबरोबर कल्याण ग्रामीणची परिस्थिती तीच आहे। आता मुरबाड तालुक्यामध्ये 1000 ते 1100 कोटी रुपयाच्या कामांच्या निविदा झाल्यात। उद्यापासून तिथला धडाका आहे माझा। 3-4 दिवसामध्ये ती 1000-1100 कोटीची कामं सुरू झाली तर मला वाटतंय कुठेही रस्ता शिल्लक राहणार नाही आणि डांबर शिल्लक राहणार नाही। डांबर मुक्त मतदारसंघ करणं हे आमचं स्वप्न आहे। मी एकटा होतो, आता एकावर 2 आम्ही आहेत, त्यामुळे आता निधीला काही अडचण नाही। अप्पा जसं शेलार म्हणाले की कोंडीत पकडण्याचं काम सुरू आहे। अरे आता तुम्ही सगळे जरी कोंडीतच पकडून ठेवलं मला ना, त्यामुळे मला ते आता याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुझाच आधार घ्यावा लागेल। तसा आधार घेऊन आपण बाहेर येऊ। बदलापूरची विजेची समस्या बिकट असताना जो टाटा विजेचा जो प्रस्ताव आणला त्याला आता काही राजकीय पक्ष आणि बीजेपीचे पण काही लोक विरोध करत आहेत। त्या विरोधाकडे तुम्ही कसं बघताय? खरं म्हणजे अजूनही तो प्रकल्प काय आहे हे कोणालाच माहित नाही। बदलापूर सध्या 150 मेगावॅट लोड शेडिंग मध्ये आहे, कोणालाच माहित नाही अजून। आणि आपला लोड बदलापूरचा गेल्या 4 वर्षापासून संपलेला आहे। तुम्ही चांगला प्रश्न मला विचारला। 4 वर्षापूर्वीपासून आपलं बदलापूर लोड शेडिंग मध्ये येते, पण काटकसर करून कुठला तरी लोड फिरवून आपण बदलापूरला सावरतोय। पुढचं भविष्यातलं लोड वाढलं एवढ्या मोठ्या प्रमाणात बदलापूरचं की त्याला एमएससीबी तेवढा सप्लाय देऊ शकत नाही। आपण प्रयत्न केले की टाटाचा लोड आपल्या बाजूने टावर आज मोठ्या प्रमाणात जातात, टाटाने का देऊ नये, पण त्याला मला यश आलं। टाटा कंपनीने आपल्याला 400 मेगावॅट बदलापूरसाठी स्पेशल मंजुरी त्यासाठी दिली आणि बदलापूरला त्यांचं स्वतःचं स्विचिंग त्या ठिकाणी होईल आणि एमएससीबी ला तो सगळा लोड वर्ग करून एमएससीबी आपल्याला सप्लाय जो देते रेग्युलर, तो लोड शेडिंग मुक्त बदलापूर करण्यासाठी सगळ्यात ताकदवान जर भाग असेल आता तो फक्त बदलापूर आहे। हे कोणालाच कळलं नाही। आता त्यामुळे थोडासा कधी कधी काय करायला लागतंय, त्याचा अभ्यास पण करायला लागतो। काही योजना बऱ्याच आहे। मी आज 149 कोटीचं उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं। आता मी अगोदर तो खुलासाही केला का 40 कोटीच्या वर आमदारांना निधीच नाही, मग मला 149 कोटी एवढ्याशा भागालाच कसे काय? तर ते 149 वेगवेगळे हेड आहेत, त्या हेड मधून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही घेतोय आणि त्याचा फायदा मतदारसंघाला करतोय। तसा आज लोड शेडिंग मुक्त जर माझं बदलापूर झालं नाही, जर आता टाटाने जर आम्हाला या वर्षी लाईट दिली नाही तर आम्ही 4 तास अंधारात राहणार आहोत आणि 4 तास अंधारात जर बदलापूर राहिलं तर आमचं काय होईल? आम्हाला कुणी जवळ करणार नाही, ते सांगतील आम्हाला शॉक देऊन टाकतील ना। तो शॉक लागू नये म्हणून आम्ही तो शॉक केला। आज या विभागाचे कार्यप्रवृत्त आमदार किसनजी कतरे साहेब यांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये म्हणजे बदलापूर ग्रामीण असेल आणि हा वांगणीचा परिसर 149 कोटी रुपयाची विविध विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी आज झालेलं आहे। अत्यंत चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसत आहे। अनेक लोक या ठिकाणी भूमिपूजनासाठी उपस्थित आहेत। ग्रामपंचायत सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, सर्व उत्साहाने साहेबांनी जे कार्य केलं आहे त्या कामाचा स्वागत या ठिकाणी करत आहेत आणि भरीव निधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आणल्याने आज या ठिकाणचे गल्लोगल्ली रस्ते असतील, खेडेगावातले रस्ते असतील, कब्रस्तानचा विषय असेल, हे सर्व विषय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमदार किसनजी कतरे साहेब यांनी या ठिकाणी सोडवले आहे।